अजिंठा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांचे जनतेला आवाहन। पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या वतीने सप्तरंगी रील्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी राजू दांडगे। अमोल ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अजिंठा, पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण दलाच्या वतीने आयोजित सप्तरंग रील्स स्पर्धा 2025 हा विषय घेऊन मी आपल्या समोर येत आहे। आणि या स्पर्धेचे विषय आहेत अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम, आणि दुसरा विषय आहे महिला सशक्तीकरण म्हणजेच वुमेन एम्पॉवरमेंट। या दोन विषयाच्या संदर्भात आपल्याला एक रील्स बनवायची आहे, जी रील्स पाठवण्याची अंतिम तारीख आहे 15/9/2025। आपण बनवलेली रील्स ही या परिपत्रकामध्ये नमूद नियमावलीप्रमाणे असणे आवश्यक आहे। ती इतर ठिकाणाहून कॉपी पेस्ट किंवा इतरांची घेतलेली नसावी। याबाबतच्या नियमावली या परिपत्रकामध्ये आहे। त्याप्रमाणे रील्स बनवून एक सामाजिक आणि या विषयाशी संदर्भात चांगला संदेश देणारी ती रील्स असावी। आणि नक्कीच आपण पाठवलेली रील्स एक सामाजिक भान राखणारी, या विषयाबद्दल जनजागृती करणारी आणि एक चांगला संदेश देणारी असेल तर नक्कीच आपल्याला संधी आहे 21,000 रुपयांचे मोठे पारितोषिक जिंकण्याची। कारण या स्पर्धेमधील पहिल्या 3 उत्कृष्ट रील्स बनवणाऱ्या स्पर्धकांना मिळणार आहेत प्रथम बक्षीस 21,000 रुपये, दुसरं बक्षीस 11,000 रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 7,000 रुपयांचे। तसेच हे जी स्पर्धा आहे आणि हे बक्षीस आहे हे 3 विभागामध्ये विभागून दिलं जाणार आहे। पहिला उत्कृष्ट दिग्दर्शक, दुसरं सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि तिसरं आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री। या बक्षिसासोबतच उत्कृष्ट एक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि एक छान असं गिफ्ट आपल्याला दिलं जाणार आहे। आणि मला अपेक्षा आहे की आपल्यामध्ये एक खूप नाविन्य भरलेलं असतं। आपण नक्कीच एक क्रिएटिव्ह जनरेशनमधील आहात। आपण या चांगल्या विषयाकडे चांगल्या नजरेतून पाहणार आणि एक चांगली रील्स बनवून आपण यामध्ये सहभागी व्हाल आणि हे चांगलं असं जे पारितोषिक आहे ते आपण नक्कीच जिंकाल। मला अपेक्षा आहे की हे बक्षीस अजिंठा पोलीस स्टेशनतील एखाद्या तरुणाला मिळावं, तरुणीला मिळावं, ही एक नक्कीच गौरवाची गोष्ट असेल। तर मी पुनश्च एकदा आवाहन करतो की या सप्तरंग रील्स स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि भरघोस अशी बक्षिसं जिंका आणि समाज भान जपाल। धन्यवाद।